वर्धा प्रीमियर लीग 2025 एंड ये आज के दिन का चौथा मुकाबला है। अभी कुछ देर पहले आनंद फैशन ने एक बहुत बड़ी जीत अर्जित की, 12 गेंदें रहते एक बड़े स्कोर को चेस किया और अब टीम गांधी सिटी यूनाइटेड के सामने लग्जरी बारबेरियन 11 हमें देखने को मिल रही है। दिन का चौथा मुकाबला, टीम लग्जरी बारबेरियन 11 की क्वालिफाई होने के चांसेस अभी भी हमें देखने को मिल रहे हैं। गांधी सिटी यूनाइटेड, उनको कुछ चमत्कार करना पड़ेगा। ये चमत्कार ये कि सामने वाली टीम को हराएं, उनके पास हासिल करने को बहुत कुछ नहीं। एक और आगे गेंद सीधे हाथ में, लेकिन शौर्य के खाते में विकेट नहीं जाएगा। हाथ पर लगी गेंद और नीचे गिरी। जगदीश टफ एक्स्ट्रा कवर पर मौजूद। शॉर्ट बॉल और इस बार जगदीश के ऊपर से। अगर आपने मौका दिया है श्रेयस को तो श्रेयस फायदा उठाएंगे उस मौके का, और मौके पर चौका जड़ा है। इस बार थोड़ा सा पीछे रखा बॉल को और श्रेयस ने पीछे जाकर खेला उसको एक्स्ट्रा कवर के ऊपर से। बैक टू बैक बाउंड्रीज श्रेयस के लिए। जले पर नमक नून मिर्च सब कुछ छिड़का है। गोलू को काटे को महेश बाबू बुला रहे हैं। फिर से पीछे गए और इस बार पवित्र, उनको टेस्ट किया श्रेयस ने। जबरदस्त एफर्ट, ग्रेविटी डिफाइंग एफर्ट, पूरी तरीके से हवा में उछले पवित्र। और आज के दिन एक बहुत अच्छा कैच, एक बहुत खूबसूरत कैच हमने देखा योगेश पंजवानी की तरफ से विकेट्स के पीछे, और पवित्र दूसरा अच्छा कैच पकड़ सकते थे आज के दिन का। मिस किया, इस बार मिस किया श्रेयस ने। शौर्य के इस ओवर में गेंदों में कोई खराबी हमें नजर नहीं आई, फील्डिंग में कुछ दिक्कत हमें दिखी। शौर्य जानते हैं कि गेंदबाजी उन्होंने अच्छी की है। 12 पर 0, एक के बाद 3 चौके इस ओवर से, और 2 ऐसे चांसेस हमें देखने को मिले जो कन्वर्ट किए जा सकते थे। जगदीश वाला जो चांस था वो काफी इजी, लेकिन पवित्र वाला चांस हाफ अ चांस कहा जाएगा। 12 रन पहले ओवर से, एक के बाद 12 पर 0, लग्जरी बारबेरियन 11। तो आनंद फैशन ने अपना कैंपेन समाप्त किया एक जीत के साथ, और आखिरी मुकाबले में प्रतीक राउत के बैट से बहुत ही ज्यादा अच्छे शॉट्स हमें देखने को मिले। पहले मैच में रन्स बनाए थे, फिर उसके बाद बीच के सभी मैचेस में स्ट्रगल किया, और आखिरी मुकाबले में गजब के 4 हिट्स लगाकर टीम को जीत दिलाई और 6 ओवर्स में मैच को समाप्त किया। पवित्र आए हैं, पहली गेंद को बल्लेबाज ने हवा में खेला, जानबूझकर खेला, देख लिया था वहां कोई खिलाड़ी नहीं है जहां मैं गेंद को प्लेस करने वाला हूं। सिंगल के साथ ओवर की शुरुआत। राहुल ठाकरे जानते हैं कि श्रेयस के बैट पर बॉल अच्छी तरीके से आ रही है, स्ट्राइक रोटेट की है। पवित्र सिंह कैच तो नहीं पकड़ पाए थे श्रेयस का, कि गेंदबाजी पर विकेट निकालेंगे। हवा में गेंद है और मिड ऑफ से दूर भी। क्या गजब का शॉट लगाया है श्रेयस ने सीधे बैट से, और मिड ऑफ की बाईं तरफ से गेंद को निकाल दिया। बहुत ज्यादा ताकत नहीं लगाई थी, प्योर क्लास, शेयर क्लास। सीधे बैट से एक गजब का शॉट देख सकते हैं आप। हल्का सा रूम बनाया, आगे वाले पैर को बाहर की तरफ ले गए और सीधे बैट से खेला, और इस बार फिर से सीधे बैट से खेला गया शॉट, लेकिन इस मर्तबा साहिल अग्निहोत्री गेंद को कलेक्ट करेंगे बाउंड्री लाइन से पहले। सिंगल के साथ स्ट्राइक, फिर से रोटेट, राहुल बैक ऑन स्ट्राइक। ओहो, इस बार राहुल ने बड़ा शॉट लगाने का प्रयास किया। पहली बार
इस पारी में बल्ला घुमाते हुए नजर आए राहुल। इससे पहले जो गेंद खेली थी उसको मात्र पुश किया था और 1 रन लिया था। अभी तक 4 चौके लगा चुके हैं श्रेयस अपनी इस पारी में और एक सिंगल हमें देखने को मिल रहा है 17 पर बैटिंग करते हुए। टीम का स्कोर 19 रन। स्लो बॉल और श्रेयस ने देख लिया था बॉल को लेकिन फिर भी कनेक्शन नहीं ढूंढ पाए। काफी छोटी गेंद थी ये। लग्जरी बारबेरियन 11 उन्होंने वाईएस की टाइटंस के खिलाफ जो मैच खेला था, एक बहुत अच्छा मैच फ्रॉम द पर्सपेक्टिव ऑफ द फैंस एंड स्पेक्टेटर्स एंड ऑल्सो फ्रॉम द पर्सपेक्टिव ऑफ द प्लेयर्स ऑफ वाईएस के टाइटंस। एक और स्लो बॉल और इस बार फिर से पावर प्ले का फायदा उठाएंगे बल्लेबाज श्रेयस। बैक टू बैक 2 स्लोअर्स और श्रेयस ने इस मर्तबा बाउंड्री ढूंढ ली है। ओवर समाप्त हो चुका है। आगे निकलकर मिड ऑफ के ऊपर से बॉल को खेला, एक बाउंस, गेंद सीधे फैंस के बीच। 23 पर 0। 2 के बाद टीम लग्जरी बारबेरियन 11 LB 11 वर्सेस वाईएस के टाइटंस के बीच खेले गए मुकाबले की मैं बात कर रहा था। व्हाट अ गेम इट वाज। 55 रन डिफेंड किए टीम वाईएस के टाइटंस ने। अगर लग्जरी बारबेरियन 11 वो मैच जीत लेती तो शायद बिना किसी टीम पर डिपेंड हुए वो क्वालिफाई कर जाते, बट नाउ दे वुड हैव टू बी डिपेंडेंट ऑन समवन टू क्वालिफाई फॉर द नेक्स्ट राउंड। 23 पर 0। 2 के बाद शौर्य एक बार फिर से गेंदबाजी पर। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। जिस एंगल के साथ गेंद करते हैं शौर्य, अंदर की तरफ आती है गेंद दाएं हाथ के बल्लेबाज के लिए। क्रीज का भी इस्तेमाल करते हैं और एक्शन को जिस प्रकार का है, थोड़ा सा बेंड करते हैं अपनी बॉडी को बाईं तरफ, अंदर की तरफ लेकर आते हैं बॉल को। एक बार फिर से वही चीज हमें देखने को मिलेगी लेकिन इस बार सीधे बैट पर लैंड करेगी बॉल, रन आउट का चांस रहेगा और श्रेयस वाज टू क्विक बिटवीन द स्टंप्स। जिग्नेश पटेल जो कि इस समय लेग अंपायर की भूमिका में है, उन्होंने तीसरे अंपायर की तरफ रेफरल भेजा है। देखना पड़ेगा कि टीवी अंपायर क्या डिसीजन देते हैं। क्या पहुंच गए हैं श्रेयस? लग तो रहा है पहुंच गए हैं, इसी वजह से अपना बैट चेंज किया है। प्रफुल्ल आए हैं बैट देने श्रेयस को। इट्स नॉट आउट। एक चीकी सिंगल। इस बार बिल्कुल बैट के नीचे बॉल, लेकिन अब पावर प्ले समाप्त हो चुका है तो श्रेयस अब तक जो बाउंड्रीज ढूंढ रहे थे वो ढूंढने के लिए उनको गैप्स ढूंढने पड़ेंगे। अब इनफील्ड को क्लियर करके बाउंड्री ढूंढना थोड़ा सा मुश्किल। इस बार बैट के नीचे बॉल, यॉर्कर नहीं मिली इस बार शौर्य को और गेंद सीधे साइड स्क्रीन की तरफ गई है 6 रनों के लिए। साइड स्क्रीन कहें इसको, साइड कर्टेन कहें, जो भी कहें, लेकिन गेंद उसी तरफ गई है, बिल्कुल सामने की तरफ शॉट खेला बल्लेबाज ने। राहुल ठाकरे का ये तगड़ा प्रहार, वाइड लाइन पर गेंद थी, एक जूसी हाफ वॉली और बल्लेबाज राहुल ठाकरे का तगड़ा शॉट। इस बार गैप में बॉल, बहुत दूर है फील्डर से, एक और अच्छा शॉट और एक और चौका। ये पहला राहुल के बैट से।
So 36 without any loss, Team Luxury Barbarian 11. Sharat Pradhan, and Sharat Pradhan will concede just a single on the first ball. Good fielding in the deep. And I think he is Shaurya. I think he is not Sharat, he is Madhukar, and this time Shreyas tried to go for the switch hit. A good start delivered by both the openers. A good partnership to start the innings, to start the match. A bit short and it's too wide, and umpire says that this is a fair ball, and Shreyas is very much upset, and he should be. He left the ball. He thought that it will be okay to let the ball go towards the wicketkeeper. He thought that it is too far from him and far from white line, but it was not like that. Slower delivery, pace off. Shreyas not happy. Quite disappointed from this over till now, as he has got just 3 balls and has scored only 1 run in those 3 balls. Now how Rahul is going to compensate the first 4 balls on which 2 runs have come. 38 on the board. Rahul came down the track, and this time too Madhukar will beat the batsman, and Shreyas has now thought of going towards the TV umpire and challenge the decision of the on-field umpire. He has challenged the decision of on-field umpire, who says that this is a fair ball. Let's see whether it is a fair or not. We have the official TV umpire Suraj with us. It's a fair ball according to the TV umpire. Good decision by the on-field umpire. 38 without any loss. What an over from Madhukar till now. Again on the wide line. This time the batsman has picked it. Shot is there, but he couldn't stop the ball. The ball will travel a distance which will give 4 runs to Rahul. It was a good over till now for Madhukar, and it will be a good over for Madhukar as he has conceded only 6 runs from this one. Against the run of play, an economical over for Madhukar and team Gandhi City United. It's time for the drinks break. 4 to close out the over. 42 without any loss after 4 overs. Team Luxury Barbarian 11.
पहले 3 ओवरों में 36 रन बनते हैं और उसके बाद चौथे ओवर में मात्र 6 रन आए। क्या यहां से वापसी की शुरुआत हुई है? रन्स बहुत तेजी से आ रहे थे लेकिन मधुकर ने चेन पुलिंग की है टीम लग्जरी बारबेरियन 11 की और मात्र 6 रन दिए अपने ओवर में। आदि आ चुके हैं गेंदबाजी करने। फर्स्ट बॉल और ये नो रहने वाली है। आदि को विकेट नहीं मिलेगा। अच्छा कैच मंगेश का। श्रेयस ने सोचा था कि निकाल दूंगा बॉल को मैं शॉर्ट थर्ड मैन के ऊपर से, लेकिन ज्यादा ताकत नहीं लगाई। 1 रन मिलेगा मुफ्त का टीम लग्जरी बारबेरियन 11 को और जीवन दान मिलेगा श्रेयस को क्योंकि एक नो बॉल थी। फ्री हिट और श्रेयस का एक तगड़ा शॉट। एक और जबरदस्त शॉट श्रेयस के बैट से। अब तक चौकों में डील कर रहे थे, इस बार 6 लगाकर अपने स्कोर में इजाफा किया है। गजब का शॉट था ये। दाएं पैर को ऑफ स्टंप से हल्का सा बाहर लेकर आए, गेंद की लाइन के करीब आए, गेंद के करीब आए और उसके बाद फील्डर से दूर रखा बॉल को बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाया। फ्री हिट पर 6 रन। इस बार गए हैं एक यॉर्कर की तरफ, सिंगल के साथ 50 पूरे टीम लग्जरी बारबेरियन 11 के और मात्र 4.2 ओवर में आए ये 50 रन। देखिए लग्जरी बारबेरियन 11 के इस समय 8 अंक हैं। अगर उनको क्वालिफाई करना है तो उनको ये मैच जीतना पड़ेगा और अच्छे मार्जिन से जीतना पड़ेगा सो दैट उनका नेट रन रेट बेहतर हो, बाकी टीमों से अच्छा रहे। ऐसा अनुमान लगाया जा रहा है कि एक टीम 10 अंकों के साथ क्वालिफाई कर सकती है। इस समय पॉइंट्स टेबल में नेचुरल सोलर चार्जर्स टॉप पर। सिर्फ एक मैच उन्होंने गंवाया है, 8 खेले हैं, 7 जीते हैं। ऑक्शन के बाद भी बातचीत चल रही थी कि नेचुरल सोलर चार्जर्स की टीम काफी मजबूत है। फिर से अटेम्प्टेड यॉर्कर, फुल टॉस बनी है, पवित्र गेंद के नीचे आए हैं, इस बार नहीं करेंगे कोई गलती। इससे पहले प्रयास किया था एक कैच पकड़ने का लेकिन गेंद बहुत ऊपर थी, एक जबरदस्त एफर्ट था वो, लेकिन कैच नहीं पकड़ पाए थे। इस बार एफर्ट आएगा और कैच भी आएगा। तो पहला विकेट अब मिला है टीम गांधी सिटी यूनाइटेड को और एक लंबे इंतजार के बाद टीम गांधी सिटी यूनाइटेड को एक विकेट मिला है। आदि के नाम जाएगा विकेट, उस गेंदबाज के नाम जाएगा विकेट जिसने ओवर की शुरुआत एक नो बॉल के साथ की। 50 पर 1 अर्धशतकीय साझेदारी समाप्त हुई। शॉर्ट बॉल, लेकिन ये क्या था? व्हाट वाज दैट प्रफुल? ये तो शायद प्रफुल भी नहीं जानते कि ये क्या था। ये तो उनके लिए भी आउट ऑफ सिलेबस था। 1 रन। अब शायद अपना बैट बदलना चाहेंगे और श्रेयस उस बैट से खेलना चाहेंगे जिससे प्रफुल ने एक खराब गेंद पर एक बड़ा शॉट नहीं लगा पाया। शायद प्रफुल को बताना चाहेंगे श्रेयस की बल्ले में कोई खराबी नहीं है, आपको थोड़ा बेहतर तरीके से शॉट लगाना था। 51 पर 1 आखिरी गेंद। पुल आउट करेंगे अपने रनअप से आदि सावलकर। पहला विकेट ढूंढ रही थी टीम गांधी सिटी यूनाइटेड लेकिन बहुत समय से नहीं मिल रहा था और दिलाया आदि ने ब्रेक थ्रू, वाइटल ब्रेक थ्रू। और इस बार एक और बड़ा शॉट श्रेयस के बैट से।
इस बार भी ऊंचाई मिली और इस बार भी दूरी मिली। दूसरा 6 इस ओवर का। पहली फेयर बॉल जो इस ओवर की हमने देखी थी उस पर भी एक 6 आया था। और क्या शॉट है ये, ग्रेसफुल, एफर्टलेस और एक मैजेस्टिक 6 श्रेयस के बैट से। अर्धशतक की तरफ बढ़ते हुए श्रेयस क्लासिकल बल्लेबाजी कर रहे हैं। 5 ओवर्स के बाद 57 पर 1। पवित्र सिंह इनटू द अटैक। दूसरा ओवर किया था पारी का। तेज गति से गेंदें करते हैं, रफ्तार को अपना प्रमुख हथियार बनाते हैं, लेकिन उसी रफ्तार को प्राप्त करने के प्रयास में गलती भी करते हैं कभी कभी। ये नो बॉल है और उसके साथ साथ अब्सेंस ऑफ माइंड हमें देखने को मिला टीम गांधी सिटी यूनाइटेड के खिलाड़ियों का, जिसकी वजह से ओवर थ्रो के रूप में 1 रन मिल चुका है टीम लग्जरी बारबेरियन 11 को। तो कुल 3 रन मिलेंगे इस बॉल पर टीम लग्जरी बारबेरियन 11 को। ये गलती पवित्र सिंह की है या फिर किसी और की? पवित्र बहुत ज्यादा निराश है। मुझे लगा कि शायद ओवर स्टेपिंग की नो बॉल है, लेकिन ऐसा नहीं था। विकेट कीपर से कोई गलती हुई है। आई थिंक विकेट कीपर चेंज हुए या फिर उन्होंने अपनी पोजीशन चेंज की। बिकॉज ऑफ दैट इट हैज बीन कॉल्ड अ नो बॉल। अगली गेंद फ्री हिट होगी। प्रफुल्ल तैयार है पवित्र के खिलाफ एक बार फिर से बड़ा शॉट लगाने के लिए। और फ्री हिट पर एक हवाई शॉट, एरियल रूट अपनाएंगे बैट्समैन और उस रूट से होती हुई गेंद जाएगी बहुत दूर। गेंद के पास एक प्रिविलेज होता है कि वो बिना बोर्डिंग पास के एरियल रूट अपना सकती है, लेकिन आपको बोर्डिंग पास चाहिए रहता है हवाई यात्रा के लिए। गजब का हिट, प्रफुल्ल को मिलेगा बहुत सारा कॉन्फिडेंस। कूट कूट के खूबसूरती भरी हुई थी इस शॉट में। 66 पर 1। इस बार स्लो बॉल और बहुत सही ठिकाने पर गिरी है, राइट ऑन द मनी। आगे निकले बैट्समैन प्रफुल्ल। एक प्री मेडिटेटेड शॉट खेलने का प्रयास, स्लॉक करने की कोशिश थी, लेकिन पवित्र सिंह ने चकमा दिया। एक गेंद में 9 रन आए, उसके बाद वापसी पवित्र की। फील्डर मौजूद है उस रीजन में, एक ही रन। अब श्रेयस स्ट्राइक पर, जिन्होंने एक 6 के साथ पिछले ओवर पर एक पूर्ण विराम लगाया था। 67 पर 1 लग्जरी बारबेरियन 11। श्रेयस 36 पर, जैसा कि मैंने आपको बताया, और इस समय उनको अपने अर्धशतक से ज्यादा इस चीज की चिंता होगी कि कैसे टीम लग्जरी बारबेरियन 11 एक बड़े स्कोर तक पहुंच सकती है और बड़ी जीत अर्जित कर सकती है। ओ, इस बार अंदरूनी किनारा, थाई पर बॉल लगी और अच्छा खासा वेट है बॉल का। शरीर पर लगती है गेंद तो थोड़ा बहुत तो दर्द होता है बल्लेबाज को या फील्डर को, और ज्यादा देर तक वो दर्द ना बना रहे उसके लिए हमारी मेडिकल टीम यहां पर मौजूद। श्रेयस ने थोड़ी देर पहले ट्रीटमेंट भी लिया, थोड़े से इंजर्ड हुए थे। एक और बार फिर से सामने की तरफ सीधे बैट से शॉट खेलने की कोशिश, लेकिन अच्छा संपर्क नहीं। एक ही रन, एक गेंद अभी भी बाकी। और प्रफुल्ल शायद बैट चेंज करना चाहते हैं, एक बार फिर से बैट चेंज किया है। ये सब तो गली क्रिकेट में बहुत देखने को मिलता है कि एक ही बैट से दोनों बल्लेबाज बैटिंग करना चाहते हैं। शायद लकी बैट है दोनों बल्लेबाजों के लिए।
स्लो बॉल और इस बार स्लोअर को पढ़ लिया था बल्लेबाज ने और चढ़ दिया है एक और 6। पवित्र सिंह, उनकी शायद ये आखिरी गेंद थी इस प्रतियोगिता की। आगे निकले प्रफुल्ल, गेंद की पिच तक पहुंचे। स्लो बॉल थी तो पूरा समय मिला प्रफुल्ल को पावर जनरेट करने का। अच्छा खासा फोर्स लगाया और उस फोर्स के साथ गेंद को बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाया। ओवर द साइड स्क्रीन, 6 रन। 74 पर 1, 6 के बाद टीम लग्जरी बारबेरियन 11। हर्षल गेंदबाजी पर और एक बड़े विकेट की प्राप्ति उनको हो सकती है, लेकिन कैरी नहीं करेगी बॉल शौर्य तक। लॉन्ग ऑन पर मौजूद और पूरे ग्राउंड में इस समय एक भ्रमण पर निकले हैं ऐसा लग रहा है शौर्य। थोड़ी देर पहले मिड ऑफ पर देखने को मिल रहे थे, फिर मिड विकेट की तरफ गए, अब लॉन्ग ऑन पर हमें देखने को मिल रहे हैं। एक एक्टिव खिलाड़ी और एक्टिव अप्रोच दिखाई है इस पूरी पारी में श्रेयस ने। एग्रेसिव माइंडसेट के साथ बल्लेबाजी करने आता है हर बल्लेबाज इस तरीके के एक मुकाबले में जहां पर 8 ओवर्स आपकी टीम को मिलते हैं खेलने को। धीरे धीरे दर्शकों की संख्या बढ़ती हुई और आप सभी को मैं बता दूं कि आज शाम के मुकाबले किसी कारणवश नहीं हो पाएंगे। ओ ये आगे निकल कर प्रफुल्ल ने शॉट खेला है, नो तो नहीं होगी शायद। काफी स्टेप आउट कर गए थे और स्लो बॉल थी, ड्रिप कर रही थी। एक और बार फिर से लगभग उसी प्रकार की एक गेंद और इस बार भी जगनेश पटेल का यह मानना कि गेंद कमर से ऊपर नहीं थी। प्रफुल्ल थोड़े से जरूर डिसअपॉइंटेड होंगे, अपसेट होंगे, बिकॉज दोनों ही बार वो बाउंड्री नहीं प्राप्त कर पाए। 2 लूज डिलीवरीज हर्षल की। इस बार बैट के नीचे बॉल और जगदीश अपनी गलती की भरपाई कर सकते थे जो उनसे हुई थी पहले ओवर में, लेकिन निकल गई गेंद उनके ऊपर से और 4 रन देकर गई है श्रेयस को। श्रेयस का कैच छोड़ा था पहले ओवर में जगदीश ने और उसके बाद आप देख सकते हैं कि कितने लीदल बन चुके हैं श्रेयस। 42 पर पहुंच चुके हैं, 50 के और करीब। 80 पर 1, 6.4 के बाद अभी भी 8 गेंदें बाकी इस पारी में। क्या मिलेंगे यहां रन्स? आदि मौजूद, अच्छी फील्डिंग, 1 ही रन। मंगेश जस्ट मेरे सामने खड़े हुए हैं और जब मैंने कहा कि 2 बैक टू बैक लूज डिलीवरीज हर्षल की तो मंगेश कह रहे थे कि 6 की 6 आने वाली हैं। ऐसा नहीं है, हर्षल ने देखिए मात्र 7 रन ही दिए हैं आखिरी गेंद और उस आखिरी गेंद पर बीट करेंगे प्रफुल्ल को हर्षल। ये तगड़ा जवाब है मंगेश के लिए। 7 रन, 1 ओवर के बाद 7 रन दिए हैं हर्षल ने, लेकिन दूसरा ओवर करने का मौका नहीं मिलेगा। सेकंड लास्ट ओवर था ये पारी का। 7वें ओवर से 7 रन। मधुकर आ चुके हैं गेंदबाजी करने, अपनी टीम की बहुत हद तक वापसी कराई। 3 ओवरों के बाद स्कोर 36 रन था, फिर 6 रनों का 1 ओवर करके जाते हैं मधुकर। क्या श्रेयस इन बची हुई 6 गेंदों में इतनी गेंदें खेलेंगे कि वो अपना अर्धशतक पूरा कर पाए? वी शैल फाइंड आउट। पहली गेंद आखिरी ओवर की, मधुकर वर्सेस श्रेयस। Last 6 balls, 81 for 1, Team Luxury Barbarian 11. And the first ball has been sent out of the ground for a bang, for a maximum.
What a hit by Shreyas. Now he's just one run away from his half century. Madhukar conceded 6 runs in his first over and he will concede 6 on the first ball of his next over. What a start for Shreyas. Oh, this time on the body, and Shreyas was not looking the ball till the end. And that's why he missed it, I think. 49. And this time Shreyas once again will win everyone's hearts with his fantastic stroke, and that's a century for Shreyas. That's a 50 for Shreyas. He has been immaculate throughout this innings. What a batting performance shown by this batter, and some classy shots to steal the show. From Lalit Deshmukh, 500 for Shreyas. This time a low full toss. Pavitr Singh will be tested. He is running towards his left hand side. Will he save this boundary? He will save this boundary. Good fielding effort there. Shreyas still wants to bat. Praful is in danger, but still he will complete the run. 14 in 4 balls till now. 95 for one team. Luxury Barbarian 11. They were in need of such a total. Once again we will look at this fielding. Oh, that shot from Shreyas, which was simply gorgeous. हवा में बॉल, शॉर के ऊपर से जाएगी बॉल और 6 मिलेंगे लग्जरी बारबेरियन 11 को और श्रेयस को. 6 के साथ 100 पूरे लग्जरी बारबेरियन 11 के. हर्षल शिंदे की तरफ से 500 का इनाम श्रेयस को और ललित देशमुख की तरफ से 500 का इनाम श्रेयस को. शॉर्ट बॉल, क्या दौड़ेंगे दूसरे के लिए. एक कंप्लीट किया जा चुका है. यहां पर रन आउट हमें देखने को मिल सकता है एंड इजी रन आउट फॉर द विकेट कीपर. बहुत अच्छा ये ओवर रहा. 21 रन आए इस ओवर से. 102 बनाए हैं टीम लग्जरी बारबेरियन 11 ने. 2 बड़े मैचेस हमें देखने को मिल रहे हैं रनों के मामले में. और श्रेयस अगर चाहे तो अपने 1000 रुपए अभी ले जा सकते हैं या फिर पोस्ट मैच प्रेजेंटेशन में ले सकते हैं. ललित देशमुख और हर्षल शिंदे जी की तरफ से 500 रुपए का इनाम श्रेयस के लिए. तालियां तो बजा दें श्रेयस के लिए एक बार. टीम लग्जरी बारबेरियन 11 के प्लेयर्स डगआउट में आ रहे हैं तो तालियों के साथ स्वागत करिए इतनी अच्छी पारी के लिए. एक और हाफ सेंचुरी आज के दिन में आपने विटनेस की. 103 रन गांधी सिटी यूनाइटेड ने बनाए हैं. 8 माफी चाहूंगा, बनाने हैं उनको 8 ओवर्स में ये मैच जीतने के लिए. मिलते हैं थोड़ी देर में.
हॅलो, लक्झरी बार्बरियन, लवकर लवकर फिल्डिंग लावा. चला फिल्डिंग सेट करा. लक्झरी बार्बरियन. एकशे 3 धावांचं टार्गेट गांधी सिटी युनायटेडला चेस डाऊन करायचं. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 वेळा असं झालेलं आहे की 103 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेले, सेट करण्यात आलेलं आहे. फलंदाजीसाठी साहिल अग्निहोत्री आणि त्याच्या साथीने शौर्य अग्निहोत्री, बोथ टू ब्रदर्स ऑन द ग्राउंड, अँड गुलाब सिंग राठोड ऑन द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत. फुलरलीचा चेंडू होता. योग्य टप्पा पहिला चेंडूवर गुलाब सिंग राठोड यांचा आपल्याला पाहायला मिळतो. 38 सर्कल मध्ये आपण पाहिलं तर ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आपण बघतो. यष्टीरक्षकाच्या मागे एक फिल्डर आहे आणि 2 क्षेत्ररक्षक व्ही शेप मध्ये ठेवण्यात आलेले आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन लॉंग ऑफ. खोलात ठेवलं होतं, आणखी एकदा पुढे ठेवले. चेंडूला ऑन साईडला खेळत आहेत. एकेरी दुहेरी धाबा अत्यंत महत्त्वाचे असतात कोणत्याही डाबाला सुरुवात देत असताना, परंतु कुठे ना कुठे एक महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही 100 पेक्षा अधिक धाबा 8 षटकांमध्ये बनवण्यासाठीचं टार्गेट स्वीकारून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतात, त्यावेळेस तुम्हाला आक्रमकतेकडे वळावं लागतं आणि त्यासाठी अधिकचा उशीर करून जमत नाही.
पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. अंगठे एकदा समोर ठेवलं होतं चेंडूला. बॅटरला आमंत्रित केलं होतं गोलंदाजाने, परंतु बॅटर अगोदरच पावलांचा वापर करण्यामध्ये निर्धार करत असताना खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याने ते केलं. परंतु इथे आपण बघितलं बॅट बॉलचा संपर्क करता आला नव्हता. ऑनसाइडला खेळतायत. ही प्लेसमेंट चांगली आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडूला प्लेस केलाय. रेस लागलेली आहे. आता इथे फिल्डर आणि बॉल मध्ये अंतिमतः फिल्डरने ते जिंकली. चांगला एफर्ट डीप मध्ये आपण पाहिला क्षेत्ररक्षकाचा, त्याचं कौतुक असेल. मला असं वाटतं सुनील राणे तिकडे आहेत, त्यांच्या वतीने हा अटेम्प्ट झाला होता. लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या अगदी जवळ. 2-3 महत्वाच्या गोष्टी असतात यामध्ये. उजव्या फार बाहेर. एकतर तुम्ही चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न करत असता. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला चेंडूवर नजर ठेवावी लागते, त्यापेक्षा पुढे निघण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि बाउंड्री लाईनच्या जवळ त्या सीमारेषेचं व्यवस्थितरित्या अवधान राखत असताना चेंडू अडवायचा असतो. ही 2-3 महत्वाची आव्हानं पेलली सुनील राणेने योग्य रीतीने. चांगलं क्षेत्ररक्षण. फुलटॉस समोर खेळण्याचा प्रयत्न तिकडे झालेला आहे. फुलटॉस चेंडूवर निलेशजी ज्यावेळेस तुम्ही आडव्या बॅटने प्रहार करता त्यावेळेस तुम्हाला जास्त धावा मिळतात.
नॉट आउट. पुन्हा एकदा सर्वांचं वर्धा प्रीमियर लीगच्या 8व्या दिवसाच्या दुपारच्या सत्रामध्ये सरचे स्वागत. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्याचमुळे मैदानाच्या आत ज्या लाईव्ह ॲक्शन्स होतात त्या संदर्भात समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं नाही, त्याबद्दल दिलगिरी. दूरवरच्या टोकाकडून क्रमांक 3चं षटक सुरू केलेलं आहे श्रेष्ठ तेलरांधेने. आतापर्यंत धावा म्हणलेले 11. मंगेश नलोदेची काढा घेत असताना चेंडू मागे येतो. विवेकने आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण दाखवले आहे. जर्सी नंबर 66 लक्झरी बार्बेरियन संघाचा जर विचार केला तर मला असं वाटतं आज डॉक्टर रविकांत चौधरी अनुपस्थित आहेत की काय. परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये बॅटिंग युनिटने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. 100 पेक्षा जास्त धावा त्याने बनवलेले आहेत. शौर्य अग्निहोत्री फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना समोर चेंडू खेळत आहेत. एक धाव मिळाली दरम्यान आपल्याला पाहायला मिळते 33 चेंडू शेष आहेत आणि 90 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 16.36चा रिक्वायर्ड रन रेट आहे. प्रत्येक षटकामध्ये 16 धावा बनवायचे आहेत. मंगेश नलोदे हे असे फलंदाज आहेत, त्यांनी जर चांगला त्यांना सूर सापडला तर या पद्धतीचा रन रेट सुद्धा चेस डाऊन करण्यामध्ये यश मिळू शकतं मंगेश नलोदे सारख्या फलंदाजांना. परंतु मुळात मुद्दा एकच आहे की तुम्ही प्रत्येक षटकामध्ये 14, 15, 16 धावा बनवाल का, हा प्रश्न पडलेला आहे. आता फटका मोठा आहे, घेऊन मारलाय. याच शैलीने आतापर्यंत वर्धा प्रीमियर लीग मध्ये फलंदाजी केलेले फलंदाज मंगेश नलोदेने त्याचा आणखी एक मोठा प्रहार, वज्र प्रहार, षटकार.
ज्या फलंदाजाच्या फलंदाजीची आपण चर्चा छेडली होती, आक्रमक फलंदाजीसाठी जाणले जाणारा बॅटर, एक षटकार मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना तो दाखवू शकला. त्यानंतर आता इथे त्यांना माघार घ्यावी लागलेली आहे. फलंदाज मंगेश बाद होत आहेत, नवीन फलंदाज दाखल होत आहेत जगदीश डफ जेडी. या अगोदर जगदीश डफ यांच्याविषयी आपण चर्चा केली होती. चंद्रपूरचे रहिवासी आहेत, परंतु गेली अनेक वर्षापासून वर्धा येथे त्यांचं निवासस्थान आहे आणि वास्तव्य करत आहेत. वर्ध्यातील सण उत्सव, रूढी परंपरा, क्रीडा संस्कृती या सगळ्यांना आता त्याने आपलंसं केलेलं आहे. चांगला फटका. पाणी तेरा रंग कैसा, तर त्याचं उत्तर येतं जिसमे मिलावू वैसा. म्हणजे ज्यामध्ये जाईल, जसं जाईल तसं त्या पद्धतीने ती समरसता तुम्हाला स्वीकारता आली पाहिजे, ती एकरूपता तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि तेच दाखवलं जगदीश डफने. समोर खेळत आहेत शौर्य. स्ट्रायकिंग एला आपण बघतो त्याच्या बॅटमधून एकेरी धाव आलेली आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा काही असणं कधीही चांगलं असतं. नहीं से सही अच्छा असं म्हणतात हिंदीमध्ये. जगदीश डफ बॅटचा चेहरा पूर्णपणे दाखवतायत चेंडूला. त्यानंतर खेळत आहेत खोलवर टप्प्याचा चेंडू. गुलाबसिंग राठोड यांनी प्रभावित करणारी गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत करून दाखवलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मोठ्या मोठ्या फलंदाजांना नामारम केलेले त्यांनी. मोठ्या मोठ्या फलंदाजांची भंबेरी उडवलेली आहे. इथे मात्र गुलाबसिंग राठोड यांची भंबेरी उडवली. बॅटर शौर्य अग्निहोत्रीच्या बॅट मधून इथे आपण बघतोय हा महत्वाचा षटकार. लाईन ऑफ अटॅकचा जर आपण विचार केला तर हा चेंडू पायांमध्ये ठेवला होता आणि तिथूनच मग लॉफ्ट करण्यामध्ये यश मिळालं शौर्यला. समोर खेळतायत. थोडं प्रिडिक्शन गुलाबसिंग राठोड यांच्या गोलंदाजीचा फलंदाज म्हणून तुम्ही लावू शकता. याचं कारण असं आहे की खोलवर टप्प्याचीच चेंडू आतापर्यंत ते फेकतायत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर आपण विचार केला तर फलंदाजांना समजत असतं की फिल्डिंगची रचना ज्या पद्धतीने करतायत गोलंदाज, त्यावरून त्यांचा चेंडू कुठे असणार आहे याच चेंडूच्या शोधात होते गुलाबसिंग राठोड. त्यांना मिळाला पण थोडा उशीर झाला. शेवटचा चेंडू होता हा. षटकं संपली 4, बनवायचे 103 बनलेले आहेत 39. 3 गडी बाद. ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल आहे आणि आपली आता इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा, अलीकडे इलेक्ट्रिकचा जमाना आहे. नैसर्गिक साधन सामुग्री, ऊर्जेचे स्रोत या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना नवीन नवीन पर्याय आपल्याला शोधता आले पाहिजेत. अलीकडे आपण बघतो खूप वेगवेगळे शोध लागत चाललेले आहेत. पाण्याचा तुटवडा आहे आणि त्यातूनही अनेक शास्त्रज्ञ त्यावर लागलेले आहेत की समुद्राचं जे खारं पाणी आहे त्या खाऱ्या पाण्याला जर पिण्यायोग्य बनवता आलं तर ती समस्या दूर होऊ शकते. प्रयत्न तर सुरू आहेत, अनेक प्रयोग सुरू आहेत. पाहायचं त्याला जर यश मिळालं तर तो फार मोठा मुद्दा असू शकतो. फार मोठी क्रांती त्या विभागात केली जाऊ शकते. खनिज संपत्तीचा विचार केला तर पेट्रोल त्याचबरोबर डिझेल ही इंधन आहेत, त्यांचे सुद्धा मर्यादित साठे आहेत आणि त्याचाच पर्याय म्हणून आता आपण बघतो त्या इंधनामध्ये इथेनॉल सुद्धा मिक्स केलं जातं. त्याचबरोबर अलीकडे LPG CNG गॅसेस सुद्धा वापरले जातात आणि आता मग इलेक्ट्रिक. मागे चर्चा छेडली जात होती पाण्यावर चालणाऱ्या वाहनांसंदर्भातली, परंतु त्याचं पुढे काय झालं हे माहित नाही. ऐकिवात तर आलं होतं. तसं जर करता आलं तर मग काय म्हणायलाच नको. त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द हे माध्यम अपूर्ण पडू शकतं.
चौकार आलेला आहे. माझ्या समालोचनावर मन भरून प्रेम करणाऱ्या क्रीडासक्त व्यक्तिमत्व प्राची मॅडम आपल्या बरोबर जोडल्या जात आहेत. वर्धा प्रीमियर लीग साठी त्यांच्या वतीने शुभेच्छा येत आहेत. प्राची, आपलं सहर्ष स्वागत. चौकार महत्वाचा आहे, परंतु आता अशा अनेक फटके प्रोड्यूस करावे लागतील, ही सुद्धा गरज आहे. फिरून मारलेला आहे, चांगला फटका, उंच पुरे फलंदाज खेचून मारलं आणि त्यामध्ये यश मिळालं. पॉवर दाखवली, पॉवरफुल, फुल अँड सक्सेसफुल. चौकार. श्रेष्ठ टेलरांदेवर आक्रमण करणं तितकं सोपं राहिलेलं नाही. आपण असं पाहिलं की अनेक मोठ्या मोठ्या फलंदाजांना त्रस्त करण्याचं काम, नामोहरम करण्याचं काम, थांबवण्याचं काम, आक्रमकतेपासून दूर ठेवण्याचं काम करणारा गोलंदाज म्हणून श्रेष्ठ टेलरांदेकडे पाहिलं जात आहे. त्यांनी स्वतःला प्रूव्ह सुद्धा केलंय. परंतु दुसऱ्या बाजूने आपण बघतो की काउंटर अटॅक केला जातोय. बॅटर जगदीश डप यांच्याकडे सुद्धा फार मोठा अनुभव आहे. एका समालोचकाची हिंदीचं स्टेटमेंट ते मला आठवलं. ते म्हणतात की छुरी टरबुजे पे गिरे या खरबुजा छुरी पे गिरे, कटना तो खरबुजे को ही है. पिक्चर मध्ये डायलॉग आहे का? हरकत नाही, आमचे 12वे प्रतिनिधी सांगतात. मला त्याची कल्पना नव्हती, पण मी ऐकलंय. सिद्दीक भाबे म्हणून समालोचक आहेत मुंबईमध्ये, ते म्हणतात नेहमी. बॅकफुटला गेले, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट पंच करतायत. परंतु पंचांना इथे तिसऱ्या पंचांची मदत घेण्याची गरज नाही, कारण चांगला अटेम्प्ट आहे. सीमारेषेच्या अगदी दूरवर चेंडू अडवला होता. हा चेंडू चांगला आहे. श्रेष्ठ हा महत्वाचा बॉल आहे. बऱ्याचदा महेश भाऊ समालोचकांना बोलताना मी पाहिलेलं आहे, एखादी व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांनी केली की समालोचक म्हणतात तो त्याचा स्टॉक बॉल आहे, परंतु ते असं नाही, तो त्याचा विरोधाभास आहे. यावर चर्चा करू आता. माझ्या मते गोलंदाजाचा स्टॉक बॉल कोणता, इथे जेल सुटलाय. एखाद्या गोष्टी अबंडन्स किंवा क्वांटिटी, एखाद्या गोष्टीचे तुमच्याकडे समजा तुम्ही कपड्यांचे घाऊक विक्रेते आहेत, एखाद्या विशिष्ट टी शर्टची तुमच्याकडे खूप माल पडलेला आहे, तर तो तुमचा स्टॉक होऊ शकतो. 1-2 असतील तर तो स्टॉक होत नाही. तसा गोलंदाजाच्या विषयात गोलंदाज जो चेंडू सर्रास वापरतो, मग तो लेंथ बॉल असेल, एखादे गोलंदाज आखूड टप्प्याचा चेंडू वापरत असतात, तर तो माझ्या मते त्यांचा स्टॉक बॉल असतो, म्हणजे नेहमी वापरात येणारा चेंडू. परंतु बऱ्याचदा प्रेक्षकांना असं वाटतं की विविधता दाखवली की तो त्याचा स्टॉक बॉल ठरतो, तर असं नसतं बहुतेक. शौर्य अग्निहोत्री फलंदाजीचा आनंद घेत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकं संपले, धावपलकोर धावा जोडलेल्या आहेत, त्या म्हणजे 50-52. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. 51 धावांची गरज आहे इथून पुढे सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेत फार मोठं मोलाचं सहकार्य अनेक विविध स्तरामधून आलेलं आपण पाहिलेलं आहे. या स्पर्धेत संसरे सोलर्स अर्थात अजयजी भागवतकर सर, खन्ना स्पोर्ट्स, गणेश इलेक्ट्रॉनिक्स, विशालजी अडवाणी अँड टीम, मर्क्युरी मेकओव्हर यांचं चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. स्पोर्ट्स लाईन, स्पोर्ट्स संदर्भात तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर तुम्ही स्पोर्ट्स लाईन मध्ये जाऊ शकता. दुपारची वेळ चालू आहे. जर पोटामध्ये तुमच्या जमदाग्नी खवळला असेल आणि तो तुम्हाला जर शमवायचा असेल, आणि त्यातल्या त्यात आज शुक्रवारचा दिवस आहे, मांसाहारी जेवणाचा बेत जर तुम्ही आखला असेल तर अंगद सावजी भोजनालयामध्ये तुम्हाला जायला हरकत नाही. त्यांचंही सहकार्य या स्पर्धेसाठी मिळालेलं आहे. कृष्णा ICT, सन्मान्य महेश भाऊ गुल्लाने आणि त्यांची टीम यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलेलं आहे. निखिल चौधरी अँड कंपनी यांना अधिकच्या परिचयाची गरज नाही. त्याचबरोबर आनंद फॅशन, योगेश पंजवानी आणि टीम यांचंही मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं म्हणतात. त्याचमुळे ह्या वेगवेगळ्या स्तरामधून, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वामधून, वेगवेगळ्या फर्म्समधून जे सहकार्य मिळालेले आहे आणि त्या सगळ्यांच्या एकत्रीकरणाचा हा परिणाम आहे
की ही स्पर्धा वर्धा प्रीमियर लीग इतक्या मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपात विराट स्वरूपात तुम्हाला इथे अनुभवायला मिळत आहे. महेश भाऊ आणि त्यांची टीम यांचंही तितकंच योगदान आणि तितकीच मेहनत इथे या स्पर्धेसाठी आपण बघतो. इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यासाठी अलीकडे आयोजन क्रिकेटच्या स्पर्धेचं तितकं सोपं नाही. पूर्वी एक म्हण असायची, घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून. त्यामध्ये महेश भाऊ हे 2-4 शब्द तुम्हाला टाकावे लागतील. एखादी मोठी स्पर्धा पाहावी आयोजित करून आणि ते केल्यानंतरच कळतं की काय आहे. जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे असं आपण म्हणतो. इथे हा फटका चांगला आहे. आणखी एक षटकार डगआउटच्या दिशेने पॉइंट करतायत की मी फलंदाजी करू शकतो आणि आतापर्यंत ती चांगली केलेली आहे शौर्यने. 200चा त्याचा स्ट्राईक रेट, 15 चेंडूंमध्ये 30 धावा बनवतायत शौर्य. यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये स्वतःला प्रूव्ह करत आहे. उजबेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. अमोल रामटेकवर हल्ला करणं तितकं सोपं काम नाही, परंतु त्याने ते करून दाखवलं. षटकार खेळला. ऑन साइडला खेळतात. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट दिलेली आपल्याला पाहायला मिळते. हलकेच एक धाव पूर्ण होत असताना आपण बघतो. लेंथ बॉलचा वापर करत असताना गोलंदाज अमोल रामटेकला आपण बघतो. गोलंदाजाकडे अधिकची उंची असली की तो शॉर्ट बॉलचा चांगला वापर करतो असं म्हणतात. इथे मिळाली धाव 1 आणि त्याचबरोबर षटकं संपली. 6 धावफलक 61. उर्वरित 2 षटकांमध्ये 42 धावांची गरज. यानंतरचा नियोजित सामना नॅचरल सोरल चार्जर्स आणि त्यांच्या विरोधात शिवा वायपर्स या 2 टीम्स दरम्यान आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण आपल्या खेळाडूंची यादी आमच्याकडे जमा करा. टीम लिस्ट, टीम स्क्वॉड लवकरात लवकर जमा करा आणि नाणेफेकी कक्षामध्ये लगेचच उपस्थित राहा. शिवा वायपर्स अँड नॅचरल सोलर चार्जर्स या स्पर्धेत जर गुणतालिका आपण आता तपासली तर त्यामध्ये नॅचरल सोलर चार्जर्स हे अग्रस्थानी आहेत. चांगला खेळ त्याने केलेला आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा जर आपण विचार केला किंवा सेकंड पोझिशनचा जर विचार केला तर मला असं वाटतं तिथे शिवा वायपर्स आहेत. 3ऱ्या स्थानावर प्रिशा किंग्स 11 आणि 4थ्या स्थानावर YSK विराजमान असलेले आपण बघतो. परंतु ह्या आता म्हणजे हे आता इथून फिक्स झालेलं नाही तितकं. इथून पुढे त्यामध्ये बदल होऊ शकतो. काही जय, काही पराजय, रन रेट या सगळ्या गोष्टी महत्वाच्या बनतात लीग मॅचेस मध्ये. त्यामुळे हा जो क्रम आहे तो तसाच परमनंट राहील असं नाही, त्यामध्ये बदल होऊ शकतो. आणि त्यामुळे आता एडी चोटिका जोर ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, त्यामुळे आता खूप जोर लावून मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते सगळ्यांच्या वतीने. शर्तीचे प्रयत्न, फटका चांगला आहे असं मी म्हणत होते. याचं कारण असं होतं की मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला गेला होता. मला असं वाटलं की मागे क्षेत्ररक्षक नसावा, परंतु त्याला बगल देण्यात आली. गोलंदाज सुनील राणे चतुर चाणाक्ष आहेत, त्यांनी बरोबर तिथे एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवलाय. त्याला माहिती आहे स्लॉकचे फटके येऊ शकतात आणि त्या फिल्डरने कोणतीही चूक न करता झेल टिपला, त्यामुळे फलंदाज बाद झाले. जगदीश डफ यांचा खेळ इथे संपुष्टात आलेला आपण पाहिला. चांगली खेळी केली जगदीश डफ यांनी, अनुभवाचा चांगला वापर केला. असं म्हणतात की अनुभव एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील तुमच्या अगोदर झालेल्या चुका कमी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो किंवा सहकार्य करत असतो. अनुभवाचा योग्य वापर होणं गरजेचं आहे कुठे ना कुठे. एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर बट इट शुड बी युअर सायलेंट फीचर. ती तुमची ओळख बनली पाहिजे तर काम जमलं असं आपण म्हणू. चला टीम स्क्वॉड जमा करा. दोन्ही टीम्स कॅप्टन्सला विनंती आहे. नॅचरल सोलर, शिवा वायपर्स दोन्ही कॅप्टन्स या टीम स्क्वॉड आमच्याकडे जमा करा. नाणेफेकीसाठी लगेचच तयार व्हा. 11 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. समोर खेळले, बॅटचा पेस उघडला, अवे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा त्याच्या अंगलटाला. पोलार्ड मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर चौकार षटकार खेळावेत अशी प्रेक्षकांची इच्छा, डगआउटची इच्छा होती, परंतु ती इच्छा पूर्ती करता आली नाही. आणि हा फटका चांगल्या स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता पोलार्डने. डीप मध्ये झेल झाला, पोलार्ड बाद झालेले आपण बघत आहोत.
नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आदी सावरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सावरकर हे आडनाव अनेकांच्या परिचित आहे. या मैदानाचा विचार केला तर शहीद भगतसिंग मैदान म्हणून सुद्धा या मैदानाचा उल्लेख होतो. इन्कलाब जिंदाबाद या पद्धतीचं घोषवाक्य होतं. शब्द दोनच आहेत परंतु फार मोठी क्रांती त्यातून झाली. फार मोठा स्वातंत्र्य लढा निर्माण झाला. त्यामुळे शब्दामध्ये खूप ताकद आहे. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ही सावरकरांची रचना आपल्याला माहित आहे. हा बीमर नो आहे आणि त्यावर आलेले चौकार, त्याचमुळे 5 धावा मिळतील. या 5 धावा धावपलकाला पुढे घेऊन जातील. शब्द या संदर्भात आपण चर्चा करत होतो की छोडो भारत क्विट इंडिया नावाची मोमेंट गांधीजींनी उभारली होती आणि या जिल्ह्यामध्ये गांधीजींचा बराच काळ त्यांनी व्यतीत केला. सेवाग्राम आश्रम याची त्यांनी स्थापना केली. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि मग आपण बघितलं की छोडो भारत या 2 शब्दांमधून किती मोठी चळवळ उभी राहिली होती. आणखी एक नो बॉल आहे. मला असं वाटतं दोन्ही पंच आपला एक एक हात समांतर आणतायत. फिल्डिंग पोझिशन मध्ये कदाचित रचनेमध्ये काहीतरी अडचणी असाव्यात. यस, बरोबर. स्क्वेअर ऑफ द विकेट एल मध्ये 4 क्षेत्ररक्षक आलेले आहेत. हा, नो बॉल. +2 म्हणजे एकूण 3 धावा मिळतील. बघा, क्रिकेटमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे, तुमच्या क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये जरी नो बॉल झाला तरी त्याचा भुर्दंड भोगायचा आहे गोलंदाजाला. म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट आहे. समोर फोर्स जनरेट करत असताना खेळण्याचा प्रयत्न केला. जखम मांडीला आणि उपचार शेंडीला, अशा पद्धतीची मराठीमध्ये एक म्हण आहे. घडत असतात अशा पद्धतीच्या गोष्टी कधी कधी आपल्या जीवनामध्ये. क्रिकेटमध्ये तर बऱ्याचदा घडताना आम्ही पाहिलेले आहेत. सुनील राणे गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 2 गडी त्याने बाद केलेले आहेत. 9 धावा खर्च केलेत. 2 चेंडू त्याला फेकायचे आहेत. ऑन साइडला खेळायचा होता. कन्व्हिन्सिंग फटका प्रोड्यूस करता आला नाही शौर्यला. दुरून फिल्डर पुढे आले. बरोबर योग्य वेळेमध्ये खाली वाकले. खाली वाकणं, चेंडू उचलणं, त्यानंतर तयार होणं, पुन्हा एकदा फेकणं, योग्य एंडला फेकी करणं, बरोबर चांगल्या वेगामध्ये थ्रो देणं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत क्षेत्ररक्षकाच्या. सावरकर चांगले खेळलेत. वेंट लाईक अ बुलेट. व्हॉट अ ग्रेट शॉट. चांगला फटका खेळला होता फलंदाज आदी सावरकरने. हा चौकार आला आणि त्याचमुळे षटक संपली. 7 षटकांच्या अंती धावफलक आहे 75. 6 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. 6 बॉल टू बी बॉल्ड बाय बॉलिंग साइड अँड 28 more runs required to win this match for Gandhi City United. From the far end, bowler Vivek comes on the bowling track. He has a great height. He will have to utilize that height in proper manner. Last over to be bowled by Vivek. 28 runs required for victory. High into the air. Fieldsman comes underneath. Remains away from the ball. Unsuccessful attempt of direct hit. Just single available. On-field umpire. Third umpire caught by on-field umpire. Want to check the height factor. पाहायचा हाईट फॅक्टर नेमका किती होता, कसा होता. चेंडू फळीचा ज्यावेळेस संपर्क आला त्यावेळेस उंची किती होती नेमकी या चेंडूची. 2 धावा तर पूर्ण झालेले आहेत. इथे नो बॉल आला तर कदाचित इंटरेस्टिंग सिच्युएशन क्रिएट होऊ शकते.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाजाची स्ट्राईड फार मोठी होती, लाईनच्या पुढे खेळत होते, डीप होणारा फुलटॉस होता. कडा लागली, यष्टीरक्षकाने उंच हवेमध्ये झेप घेतली होती. काय अटेम्प्ट केला होता, होल हार्टेड अटेम्प्ट ज्याला आपण म्हणू. फक्त प्रयत्नांना जर गुण द्यायचे असतील ते 10 पैकी 10 देऊ शकू आपण, परंतु या प्रयत्नांना यश मिळालं नाही यष्टीरक्षकाच्या. कौतुक असेल त्याचं, ज्या पद्धतीने उडता पंजाब त्याने दाखवला होता. विवेक गायकवाड गोलंदाज. चांगली गोलंदाजी. मला वाटतं विवेक गायकवाड यांना या अगोदर गोलंदाजी करण्याची तितकी संधी दिली नाही लक्झरी बार्बरियनने. कारण लक्झरी बार्बेरियनच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर श्रेयस तेलरांदे, सुनील राणे, गुलाबसिंग राठोड आणि अमोल रामटेके हे त्यांचे चारही गोलंदाज. त्यांची कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये थ्रू आउट द टुर्नामेंट बॉलर म्हणून चांगली झाले. त्यामुळे पाचव्या पर्यायाकडे त्यांना जाण्याची गरज भासली नाही. परंतु मला असं वाटतं की विवेक गायकवाड हा त्यांच्याकडे एक पर्याय असू शकतो. ज्यावेळेस तुमचा फ्रंटलाईन बॉलर महागडा ठरतो त्यावेळेस पर्याय म्हणून तुम्ही अशा पद्धतीने गोलंदाजाची निवड करू शकता. कडा लागते, आउटसाइड एज, आउटर एज, बाहेरची कडा. निलेश आहेत क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. वयाची 50शी गाठणारे काही खेळाडू या स्पर्धेने आपल्याला दाखवले. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं की सर्वेश गुड्डू देशमुख सर्वाधिक कमी वयाचा खेळाडूही या स्पर्धेने आज दाखवला. 2 षटकं त्यांनी हाताळली होती. चांगला लेग स्पिनचा चेंडू हाताळण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. ज्या वयात मुलं फक्त आणि फक्त लॅपटॉप, मोबाईल या सगळ्यांबरोबर जोडून असतात, तिथे प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरणं म्हणजे फार मोठी उपलब्धी आहे. शेवटचा चेंडू या सत्रातील, या सामन्यातील. विजयाच्या उंबरठ्यावर लक्झरी बार्बरियन. चॉप करायचं होतं, खाली पडले होते बॅटर. आधी यांच्याकडे फलंदाजीची चांगली क्षमता असलेली जाणवली. याचबरोबर हा सामना जिंकलेला आहे लक्झरी बार्बरियनने. महत्वपूर्ण 2 पॉइंट्स या वर्धा प्रीमियर लीगच्या प्रवासातील त्यांना अत्यंत महत्वाचे आणि ते त्यांनी मिळवलेले आहे. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. चांगला खेळ झाला गांधी सिटी युनायटेडचा, त्यांचंही कौतुक. चला लक्झरी बार्बेरियन ऑल टीम आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या. आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशनशी जोडले जाणार आहोत.